गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण व्हिडिओ नंबर 2 लेसन नंबर 2 ऑन सेइंग प्लीज घेऊन येत आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण कथेची सुरुवात आणि कथेचा निम्मा भाग पाहिला. पार्ट नंबर 1मध्ये एकूण कथेचा 50% भाग आपण अभ्यासलेला आहे, समजून घेतलेला आहे. आज आपण पार्ट नंबर 2मध्ये कथेचा राहिलेला भाग, कथेचा संपूर्ण मध्य आणि शेवट आणि त्यातून लेखकाला कोणत्या पद्धतीचा संदेश द्यायचा आहे हे आपल्याला या ठिकाणी या राहिलेल्या भागामध्ये समजून येईल. तर पाहूया लेसन नंबर 2 ऑन सेइंग प्लीज याचा राहिलेला उत्तरार्ध म्हणजे राहिलेला भाग. यू आर annoyed because you look like a fool at the best and like a knave at the worst. आता या ठिकाणी यू आर annoyed, तुम्ही रागावलेले दिसता कारण आपण सर्वात चांगले एखाद्या मूर्खासारखे आणि सर्वात वाईट एखाद्या गुलामासारखे दिसता. You would not be at all surprised, the conductor eyed you coldly as much as to say, yes, I know that stale old trick. Now then, off you get. तुम्हाला अजिबात आश्चर्य वाटणार नाही की कंडक्टरने तुम्हाला शून्य भावनेने बघितले हे म्हणण्यासाठी, होय, मला ती जुनी युक्ती माहीत आहे, आता तर तुम्ही उतरा. म्हणजे या ठिकाणी लेखकाला काय सांगायचं आहे, एखादा कंडक्टर त्यानं कसं बोलायला पाहिजे किंवा त्याच्याकडून अपेक्षा आपण काय करायला पाहिजे हे आपल्याला त्या कंडक्टरच्या भूमिकेमधून दिसून येतं. अँड इवन इफ द कंडक्टर इज गुड फेलो अँड लेट्स यू डाऊन इझिली, यू आर फेस्ड विथ द नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक and the inconvenience, perhaps missing your train or your engagement. Necessity आवश्यकता, inconvenience असुविधा, perhaps कदाचित. आणि जरी कंडक्टर एखादा चांगला सहकारी असला आणि तुम्हाला सहजपणे खाली उतरून देत असला तरी तुम्ही परत जाण्याची आवश्यकता आणि असुविधेचा सामना करावा लागू शकतो. कदाचित तुमची ट्रेन किंवा साखरपुड्यासारखा एखादा कार्यक्रम असेल तर तिथं पोहोचण्यास उशीर होऊ शकतो. हॅव्हिंग सर्चड माय पॉकेट्स इन व्हेन फॉर स्ट्रे कॉपर्स, एक छोटासा कॉइन, अँड हॅव्हिंग फाउंड आय वॉज अटरली पेनीलेस, I told the conductor with as honest as face as I could assume that I couldn't pay the fare and must go back for money. Fare म्हणजे भाडे. स्ट्रे या ठिकाणी अर्थ आहे शोध. माझे खिसे हरवलेल्या चिल्लरसाठी व्यर्थ शोधले आणि मला आढळले की मी अगदी दरिद्री आहे. मी कंडक्टरला अगदी प्रामाणिक चेहऱ्याने सांगितले की मी असे गृहीत धरतो की मी भाडे देऊ शकत नाही आणि पैशासाठी परत जावे लागेल. तर या ठिकाणी कंडक्टर आहे, आपण बसमध्ये आहे, तिकीट काढण्यासाठी पैसे आपण खिशामध्ये पाहतो, त्यावेळी जर आपला खिसा मोकळा असेल तर आपण काय म्हणतो, तर मी दरिद्री आहे, माझ्याकडं पैसे आता तिकीट काढण्यासाठी नाही. किंवा कंडक्टरला आपण तसं सांगतो की मी आत्ताचं भाडं देऊ शकत नाही आणि मला पैसे आणायला पुन्हा माघारी जावं लागेल. ओ यू नीडंट गेट ऑफ, दॅट्स ऑल राईट सेड ही. त्यावेळी मग कंडक्टर काय म्हणतो, ठीक आहे, तुला उतरण्याची गरज नाही, ते सर्व ठीक आहे. ऑल राईट सेड आय बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी. कॉपर म्हणजे चिल्लर. ठीक आहे मी म्हणालो, पण माझ्याकडे चिल्लर नाही. ओ आय विल बॅक यू
थ्रू ही रिप्लाइड. त्यावेळी मी माझ्याकडून आरक्षित करतो, तो म्हणाला. फेअर डू यू वॉन्ट टू गो? अँड ही हँडल्ड हिज बंडल ऑफ tickets with the air of a man who was prepared to give me a ticket for anywhere from the bank to Hong Kong. तो तसं म्हणाला, तुम्हाला कुठे जायचे आहे? आणि त्याने तिकिटाचं बंडल एका माणसाच्या इशाऱ्याने सांभाळले, जो मला बँकेपासून तर हाँगकाँगपर्यंत कुठेही तिकीट द्यायला तयार होता. I said it was very kind of him and told him where I wanted to go. मी म्हणालो, हा तुमचा खूप दयाळूपणा आहे. Very kind of him. माझ्यासाठी तुम्ही खूप दयाळूपणा दाखवलेला आहे, असं मी त्या व्यक्तीला म्हणालो. आणि मला कुठे जायचं आहे, where I wanted to go, हे सांगितले. And as he gave me the ticket, I said, आणि त्याने मला तिकीट दिले आणि मी त्याला म्हणालो, बट फेअर शाल आय सेंड द फेअर. पण मी भाडे कुठे पाठवू? म्हणजे त्या ठिकाणी त्यानं भाडं भरलेलं असतं आणि त्या व्यक्तीचं पैसे तर दिले पाहिजेत. आणि मग त्यासाठी तो त्याला म्हणतो की मी हे पैसे तुम्हाला देण्यासाठी कुठे पाठवू? ओ, यू विल सी मी समडे, ऑल राईट, ही सेड चीअरफुली. ही टर्न टू गो. अरे, तू एक दिवस बघशील. ठीक आहे, तो आनंदाने म्हणाला आणि जायला लागला. अँड देन लकीली माय फिंगर्स विल वॉन्डरिंग इन द कॉर्नर ऑफ माय पॉकेट्स लाइटेड ऑन अ शिलिंग अँड द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड. वॉन्डरिंग भटकणे, फिरणे, स्क्वेअर्ड निपटारा. सिलिंग ब्रिटिश चलन. सिलिंग काय आहे तर ब्रिटिश चलन आहे. ज्या पद्धतीनं आपलं रुपया हे आपलं भारतीय चलन आहे, तसंच सिलिंग हे ब्रिटिश चलन आहे. आणि मग काय झालं बघा, सुदैवानं लकीली माय फिंगर्स, माझी बोटं, स्टील वॉन्डरिंग इन द कॉर्नर ऑफ माय पॉकेट्स, माझ्या खिशाच्या कोपऱ्यात माझी बोटं फिरताना एका सिलिंगवरती पडतात. म्हणजे खिशात कुठेतरी कोपऱ्याला एक सिलिंग म्हणजे एक नाणं असतं ब्रिटिश, त्यांना ते त्याच्या बोटाला लागतं. अँड द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड, आणि खात्याचा निपटारा झाला. बट दॅट फॅक्ट डिड नॉट लेसन द ग्लो ऑफ प्लेजर विच सो गुड नेचर्ड अँड ॲक्शन हॅड गिवन मी. परंतु त्या तथ्यामुळं, फॅक्ट म्हणजे तथ्य, आनंदाची चमक, ग्लो ऑफ प्लेजर, आनंदाची चमक कमी झाली नाही, जी चांगल्या स्वभावाच्या, गुड नेचर, चांगल्या स्वभावाच्या कृतीने, अँड ॲक्शन, हॅड गिवन मी, मला दिली होती. म्हणजे या ठिकाणी त्या व्यक्तीचं जे वागणं होतं, वर्तणूक होती, म्हणजे एखाद्या व्यक्ती अडचणीत असताना त्या अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत करणं, हा जो सामाजिक शिष्टाचार त्या व्यक्तीनं जो दाखवलेला होता, तो शिष्टाचार पाहिल्यानंतर मला खूप आनंद झाला होता आणि माझ्या चेहऱ्यावरती एक आनंदाची चमक आलेली होती. म्हणजे या ठिकाणी माझ्याकडं पैसे नव्हते किंवा मला सापडले नाही, किंवा त्यातूनही मी खिशात हात फिरवताना एक सिलिंग मला सापडतं. ते सिलिंग सापडलेल्या आनंदापेक्षा त्या माणसानं मला केलेल्या मदतीचा आनंद मला खूप वाटत होता. त्याच्या स्वभावाच्या कृतीनं मला तो आनंद दिलेला होता. अ फ्यू डेज आफ्टर, काही दिवसानंतर, माय मोस्ट सेन्सिटिव्ह टो वॉज ट्रॅम्पल्ड. टो, पायाचा अंगठा. काही दिवसानंतर सेन्सिटिव्ह टो म्हणजे संवेदनशील अंगठा, म्हणजेच काय तर त्या अंगठ्याला जखम झालेली आहे. आणि असा तो अंगठा, माय मोस्ट सेन्सिटिव्ह टो वॉज ट्रॅम्पल्ड म्हणजे तुडवला जाणे. ऑन रादर हेवीली, जोरदारपणे. मी बसवर वाचत असताना माझे अत्यंत संवेदनशील अंगठा जोरात तुडवला गेला. आय सॅट रीडिंग ऑन द टॉप ऑफ बस. आय लुक्ड अप विथ सम अँगर. आणि कुणीतरी अंगठा तुडवला म्हणून मी वाचत असताना
मी वरती बघितलं आणि थोडंसं रागानंच त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि मोअर एजनी, आणि खूप त्या ठिकाणी माझ्या पायाला वेदना होत होत्या, एजनी वेदना. अँड सॉ माय फ्रेंड ऑफ द चीअरफुल काउंटनन्स, चेहरेपट्टी, चेअरफुल काउंटनन्स, आनंददायी चेहरा. आणि मग मी रागानं पाहिलं आणि त्यावेळी मला असं दिसलं की माझ्या मित्राचा आनंदी चेहरा मला समोर दिसला. आता बघा, या ठिकाणी दोन सिच्युएशन दाखवलेले आहेत. एक व्यक्ती पेपर वाचत बसलेला आहे आणि तो मग्न असताना त्याचा अंगठा कोणीतरी तुडवलेला आहे आणि त्याला वेदना खूप होत आहेत आणि त्या वेदनेतून त्याच्या चेहऱ्यावरती प्रचंड राग उत्पन्न झालेला आहे आणि त्या रागाच्या अवस्थेत तो कोणी पाय तुडवला म्हणून पाहतोय. त्याच वेळी त्याचा मित्राचा आनंदी चेहरा त्याला दिसतोय. मला माफ करा सर, तो म्हणाला. सॉरी सर, ही सेड. तो काय म्हणाला, मला माफ करा, चुकून माझा पाय पडला. आय नो दीज आर हेवी बूट्स. मला माहिती होतं, मला फार वेदना होत्या आणि त्या वेदनेवरून माझ्या लक्षात आलेलं होतं की त्या व्यक्तीचे बूट हे फार हेवी होते. गॉट देम बिकॉज माय ओन फीट गेट ट्रोड ऑन सो मच. मला मिळाले कारण माझ्या स्वतःच्या पाया बरेच वेळा तुडवला गेला आणि आता मी तर लोकांचा तुडवत आहे. नाव आय एम ट्रेडिंग ऑन अदर्स पीपल्स होप आय डिडंट हर्ट यू सर. त्यावेळी तो व्यक्ती काय म्हणतो की सर, माझे सुद्धा पाय असे तुडवले गेलेले होते, बऱ्याच वेळा तुडवलेले गेलेले होते, मी सुद्धा त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि अशाच बुटांचा माझ्या अंगठ्यावरती, माझ्या पायावरती पाय पडलेला होता आणि आता थोडासा माझा पाय तुमच्या पायावरती पडलेला आहे. होप आय डिडंट हर्ट यू सर. मी आशा करतो की मला तुम्हाला हर्ट करायचं नव्हतं, मला जाणून बुजून त्रास द्यायचा नव्हता. ही हॅड हर्ट मी बट ही वॉज सो नाईस. माझ्या लक्षात आलेलं होतं, त्यानं मला त्रास दिलेला होता, परंतु त्यानं जाणून बुजून दिला नव्हता, तर तो एक चांगला व्यक्ती होता. अबाउट इट दॅट आय ॲश्युअर्ड हिम ही हॅडंट. त्याने मला दुखवले गेले, पण ते त्याबद्दल इतके अतिदक्ष होते की मी त्यांना खात्री दिली की त्यांनी तसे केले नाही. म्हणजे या ठिकाणी त्यांनी जरी पाय तुडवला असला आणि त्या ठिकाणी मला त्रास झालेला असला तरी माझा सामाजिक शिष्टाचार काय आहे, तर त्याने ते जाणून बुजून दिले नाही, तर चुकून पाय पडल्यामुळे मला त्रास झाला. मग या ठिकाणी मी त्याला समजून घेणं हा माझा सामाजिक शिष्टाचार असतो. त्यानं पाय तुडवला म्हणून मी त्याला काहीतरी बोलणं किंवा त्याच्यावरती हल्ला करणं हा सामाजिक शिष्टाचार नव्हे. कारण खरोखर त्या व्यक्तीनं जर जाणून बुजून केलं नसेल तर त्या व्यक्तीला बोलणं किंवा त्या व्यक्तीला अपशब्द बोलणं हे चुकीचं असतं आणि अशा वेळी मग थोडंसं परिस्थिती समजून घ्यावी लागते. आफ्टर दिस, यानंतर आय बिगॅन टू ऑब्झर्व हिम. मी जेव्हा बसमध्ये चढलो, आय बिगॅन टू ऑब्झर्व हिम व्हेन एव्हर आय बोर्डेड हिज बस. यानंतर मी जेव्हा बसमध्ये चढलो तेव्हा मी त्याचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली. अँड फाउंड अ क्युरियस प्लेजर इन द कॉन्स्टंट गुड नेचर ऑफ हिज बिअरिंग. आणि मग तो प्रसंग, माझा अंगठा तुडवण्याचा प्रसंग झाल्यानंतर मी जेव्हा त्याच्या बसमध्ये चढत होतो तेव्हा त्या व्यक्तीला मी काय करत होतो, ऑब्झर्व करत होतो. आणि माझ्या लक्षात आलं, त्या निरीक्षणातून माझ्या लक्षात आलं की मला त्याच्या निरंतर आचरण, चांगल्या स्वभावातला एक उत्सुक आनंद मिळाला. म्हणजे तो व्यक्ती खरोखरच खूप चांगला होता, परंतु चुकून त्याच्या हातून ती चूक झालेली होती, चुकून माझ्या पायावरती पाय पडला होता म्हणून तो व्यक्ती वाईट आहे असं नव्हतं. कारण प्रत्येक व्यक्तीच्या हातून चुकून अशा घटना घडत असतात, त्यावेळी त्या समजून घेणं अतिशय गरजेचं असतं आणि हाच सामाजिक शिष्टाचार असतो. आणि मग त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की तो व्यक्ती
खूपच चांगला आहे. ही seemed to have an inexhaustible अतुलनीय फंड ऑफ पेशन्स. संयम त्या व्यक्तीकडं खूप होता. त्याच्याकडे धैर्याचा अतुलनीय निधी म्हणजेच धैर्य खूप होतं किंवा पेशन्स संयम खूप होते. अँड अ गिफ्ट फॉर मेकिंग हिज पॅसेंजर्स कम्फर्टेबल. आणि आपल्या प्रवाशांना आरामदायक बनवण्यासाठी भेटवस्तू असल्यासारखं तो व्यक्ती मला जाणवतो. आय नोटिस्ड माझ्या लक्षात आले दॅट इफ इट वॉज रेनिंग जर पाऊस पडत असेल ही वुड रन अप द स्टेअर्स टू गिव्ह समवन द टीप दॅट देअर वॉज रूम इनसाइड. पाऊस पडत असेल तर एखाद्याला आतल्या खोलीची टीप देण्यासाठी तो पायऱ्या वर चढून वर जात असे. म्हणजे बघा या ठिकाणी डबल डेकर बस आहे आणि पाऊस पडत असेल तर तो काय करतोय, तो कंडक्टर काय करतोय तर खाली असणाऱ्या लोकांना वर जाण्यास सांगतोय, त्यांना पावसापासून सुरक्षित होण्यासाठी मदत करतोय. अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व मला नंतर ऑब्झर्व केल्यानंतर जाणवायला लागलं. With old people he was as considerate as son. बघा कन्सिडरेट विचारशील आणि त्याही पेक्षा जास्त सर्व पॅसेंजरशी तर तो खूप अदबीनं आणि खूप मदतशील प्रवृत्तीनं वागत होताच. परंतु त्यातल्या त्यात जर ओल्ड पीपल जे वृद्ध जर पॅसेंजर असतील तर तो त्या पॅसेंजरशी तर खूपच एखाद्या ॲज सन म्हणजे मुलासारखा वडिलां इतका तो काळजी घेत असे. अँड विथ चिल्ड्रन ॲज सॉलिसिटस ॲज अ फादर. आणि एखाद्या वडिलांची एखादा मुलगा काळजी घेतो तसा तो व्यक्ती वृद्ध लोकांची काळजी त्या ठिकाणी घेत होता. ही हॅड इव्हिडंटली अँड पेक्युलरली वॉर्म प्लेस. पेक्युलरली चमत्कारी, वॉर्म प्लेस उबदार इन हिज हार्ट फॉर यंग पीपल. आता वृद्धांशी तो अशा पद्धतीनं मुलांसारखा वागत होता आणि त्याच्याही पेक्षा चमत्कारिक असा त्याचा वेगळा गुण मला दिसून आला की तो मुलांच्या बरोबर यंग पीपल मुलांच्या सोबत त्याच्या अंतःकरणामध्ये एक वेगळं असं उबदार ठिकाण होतं आणि नेहमीच त्यांच्याबरोबर काही आनंददायी वातावरण तो निर्माण करत होता. ऑलवेज इंडल्ज्ड इन सम मेरी जेस्टर विथ देम. त्याचबरोबर जी तरुण मुलं होती त्यांच्याशी तो खूप आनंदानं बोलत असे. इफ ही हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन बोर्ड इट वॉज नॉट इनफ टू सेट हिम डाऊन सेफली ऑन द पेवमेंट. पेवमेंट म्हणजे बसमध्ये असणारा जो मधला भाग आहे जिथून पॅसेंजर पाठीमागं किंवा पुढं जातात, 2 सीटच्या मधला भाग पेवमेंट. जर त्याच्याकडे एखादा अंध मनुष्य जर आला पॅसेंजर म्हणून तर तो काय करायचा तर जो फुटपाथ म्हणजे जो मधला भाग आहे त्याच्यावरती सुरक्षितपणे त्याला बसवत असे. ही वुड कॉल टू बिल इन फ्रंट टू वेट while he took him across the road or round the corner or otherwise safely on his way. एवढंच नाही तर तो त्याला तो समोर बिलासाठी थांबण्यासाठी आवाज द्यायचा तोपर्यंत तो त्याला रस्त्याच्या कडेला किंवा जवळ किंवा अन्यथा सुरक्षितपणे त्याच्या मार्गावर सोडून येत असे. म्हणजे बघा एखादा अंध व्यक्ती आला तर त्याला बसण्याची व्यवस्था करत होता, त्याच्या उतरण्याच्या ठिकाणी त्याला उतरत होता, त्याचबरोबर रस्ता पार करून देत होता. इन शॉर्ट आय फाउंड थोडक्यात मला असं आढळलं ही इरॅडिएटेड सच ॲन ॲटमॉस्फिअर. इरॅडिएटेड प्रफुल्लित, ॲटमॉस्फिअर वातावरण ऑफ गुड टेम्पर. तो त्याच्या चांगल्या स्वभावामुळं आजूबाजूचं वातावरण खूप प्रफुल्लित करत होता. काइंडलीनेस दयाळूपणे वागत होता. दॅट जर्नी विथ हिम वॉज अ लेसन
इन नॅचरल कर्टसी अँड गुड मॅनर्स. आणि त्याच्याबरोबर प्रवास करत असताना मला असं जाणवलं की तो एक लेसन आहे, तो व्यक्ती म्हणजे एक संदेश आहे की ज्यामधून नॅचरल कर्टसी काय असू शकते, नैसर्गिक सौजन्य कसं असावं, गुड मॅनर्स चांगली वागणूक काय असावी, हे मला त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातून दिसून आलं. What struck me particularly was the case with which he got through his work. Struck प्रभावित होणे. मला एका विशिष्ट गोष्टीने मी प्रभावित केले की तो आरामात त्याचे काम करत असे. म्हणजे एवढं चांगलं तो काम करत होता तरी कोणत्याही पद्धतीचा ताण किंवा कोणत्याही पद्धतीचा कंटाळा त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसत नव्हता. तर ते सर्व काम तो अगदी आरामात करत असे. If bad manners are infectious, so also are good manners. जर वाईट वागणूक संक्रामक असेल तर चांगली वागणूक देखील संक्रामक असू शकते. म्हणजे ज्या पद्धतीने वाईट वागणूक पसरू शकते त्याच पद्धतीने चांगली वागणूक सुद्धा सर्व व्यक्तीपर्यंत पसरू शकते, तिचा प्रभाव असू शकतो. वाईट गुण ज्या पद्धतीने पसरू शकतात तसे चांगले गुण सुद्धा पसरू शकतात, चांगल्या गुणांना सुद्धा प्रभाव पडू शकतो. If we encounter incivility, most of us are apt to become uncivil. Uncivil असभ्य. Incivility असभ्यता. But बघा, जेव्हा आपण असभ्यतेचा सामना करतो तेव्हा आपल्यापैकी बहुतेक जण असभ्य बनण्यास तयार होतात. बट इट इज ॲन अनयुज्युअली अनकॉट पर्सन हू कॅन बी डिसॲग्रीएबल विथ सनी पीपल. सनी पीपल आनंदी लोक. डिसॲग्रीएबल ॲग्री सहमत, डिसॲग्री असहमत. परंतु ती एखादी असामान्य किंवा संस्कारहीन व्यक्ती असेल जी आनंदी लोकांशी असहमतपणे वागेल. म्हणजे ज्यावेळी आपण सभ्यतेचा सामना करतो त्यावेळी एखादी व्यक्ती संस्कारहीन असेल तर ती मात्र आपल्याशी असहमतपणे वागू शकते किंवा ते आपण जर चांगलं वागत असे आणि पुढची व्यक्ती जर वाईट असेल तर तिला आपलं चांगलं वागणं आवडत नाही आणि आपल्या चांगल्या विचाराशी ती असहमत होऊ शकते. इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द वेदर. हे शिष्टाचार हवामानाप्रमाणे बदलणारे असतात. बघा, शिष्टाचार हे कसे असतात, जसं हवामान बदलतं तसंच हे शिष्टाचार प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनामध्ये बदलत असतात. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे, सेड किड्स. माझ्या आत्म्याला एखाद्या चांगल्या दिवसासारखे शुद्ध काहीही करू शकत नाही असे किट्स म्हणतो. बघा, किट्सचं वाक्य आहे की माझ्या आत्म्याला चांगल्या दिवसासारखे शुद्ध काहीही करू शकत नाही. अँड अ चिअरफुल पर्सन डिसेंड्स ऑन इवन द ग्लुमिएस्ट निराश ऑफ अस विथ समथिंग ऑफ द बेनिडिक्शन ऑफ अ फाईन डे. बेनिडिक्शन मंगल कामना, आशीर्वाद. एक आनंदी व्यक्ती आपल्यापैकी सर्वात निराश व्यक्तीवर अशी उतरते, तो एक चांगल्या दिवसाची एक मंगल कामना असते. एखाद्या आनंदी व्यक्तीमुळे काय होऊ शकतं बघा, सर्वात निराश व्यक्ती सुद्धा आनंदी होऊ शकते. आणि ज्यावेळी एखाद्या आनंदी व्यक्तीमुळं एखादी निराश झालेली व्यक्ती पुन्हा आनंदी होते तेव्हा तो दिवस म्हणजे त्या व्यक्तीसाठी एक मंगल कामना असते. अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन द पोलाइट कंडक्टर बस and his own civility, his conciliatory address and good humored bearing, विनोद बुद्धी वर्तणूक infected his passengers. म्हणजे अशा पद्धतीनं जर वेदर म्हणजे वातावरण,
सभ्य कंडक्टरच्या बसमध्ये नेहमीच वातावरण चांगले असायचे. म्हणजे बघा, कंडक्टर आणि त्याची बस आणि त्या बसमध्ये असणारे प्रवासी, म्हणजे त्या बसमध्ये कंडक्टर एकच असतो आणि प्रवासी अनेक असतात. मग त्या प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आनंदी होणं हे सर्व कंडक्टरच्या स्वभावावरती अवलंबून असतं. म्हणजे एक कंडक्टर जर चांगला वागला, आनंदी राहिला, कंडक्टर प्रवाशांची आदबीनं, आनंदानं, आपुलकीनं जर वागला, तर पूर्ण सर्व प्रवाशांचं वातावरण हे चांगलं होतं. आणि त्याच्या स्वतःचा जो सभ्यपणा आहे, त्याने त्याचे मनधरणी करणारे भाषण, त्याची विनोदबुद्धी त्याच्या प्रवाशांना संक्रमित किंवा प्रभाव निर्माण करते. तो विनोदानं बोलणं, प्रत्येकाशी आदबीनं वागणं, प्रत्येकाची मनधरणी करणं, असा जर त्याचं वर्तन असेल तर सर्व प्रवाशांचा प्रवास हा नेहमी सुखकर होतो. In lightening their spirits, he lightened his own task. His gaiety was not a wasteful luxury, but a sound investment. त्याच्या आत्म्यांना उज्ज्वल करताना, म्हणजे एखाद्या कंडक्टरला प्रवाशांच्या आत्म्यांना जर आनंद देत असेल, त्याने स्वतःचे कार्य उजळते. बघा, कंडक्टर आणि प्रवासी या ठिकाणी कंडक्टरची भूमिका काय असते, तर प्रवाशांना व्यवस्थितपणे आनंदायी प्रवास करत त्यांच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवणं. आणि जर असा प्रवाशांना आनंद देत जर त्यांचा प्रवास जर सुखकर झाला, तर मात्र त्या कंडक्टरचे जे कार्य आहे ते उजळते. त्याचा उत्साहीपणा निरुपयोगी नव्हती, परंतु एक चांगली गुंतवणूक होती. म्हणजे त्याचं प्रवाशांची वागणं, प्रवाशांना आनंद देणं ही त्याच्या जीवनातली एक अतिशय चांगली गुंतवणूक असते. आय हॅव मिस्ड हिम फ्रॉम माय बस रूट ऑफ लेट. अलीकडं बस मार्गावर मला त्याची अनुपस्थिती जाणवली. बघा, असा हा कंडक्टर त्या मार्गावरती नंतर दिसायचा बंद झाला. बट आय होप दॅट ओनली मीन्स दॅट ही वॉज कॅरीड हिज सनशाईन ऑन टू अनदर रोड. पण मला आशा आहे, जरी तो आता माझ्या मार्गावरती येत नसला किंवा तो दुसऱ्या मार्गावरती जर काम करत असेल, तर निश्चितपणे आता जसा आम्हाला आनंद देत होता, आनंदाचा सूर्यप्रकाश तो निश्चित त्या रस्त्यावरती सुद्धा देत असेल. कारण चांगल्या वर्तनाची व्यक्ती जिथं जिथं जाते तिथं तिथं आनंद निर्माण करते. आता काही दिवस आमच्या रूटवरती तो कंडक्टर आम्हाला आनंद देत होता, परंतु तो मला आता दिसत नाही, म्हणजे त्याचा रूट बदललेला आहे. पण निश्चितपणे तो आता इथं आनंद जरी देत नसला, तर तिथं गेल्यानंतर त्या प्रवाशांना तो अगदी सूर्यप्रकाशासारखा आनंद देत असणार, यात काही आश्चर्य नाही. इट कॅनॉट बी टू वाईडली डिफ्युज्ड इन अ रादर ड्रॅब वर्ल्ड. रंगहीन, ड्रॅब म्हणजे रंगहीन. अँड आय मेक नो अपॉलॉजीस, दिलगिरी, फॉर रायटिंग अँड पेनिजेरिक प्रशंसात्मक ऑन ॲन अननोन बस कंडक्टर. तर तो एका रंगहीन जगात फार व्यापकपणे पसरला जाऊ शकत नाही. आता या ठिकाणी बघा, असं नमूद केलेलं आहे, तो कंडक्टर खूप आनंदी आहे, त्याच्या कर्तव्यात तो कसूर करत नाही, कर्तव्य करत असताना, ड्युटी करत असताना लोकांना आनंद देतो, परंतु तो एकटा मात्र या व्यापक जगामध्ये त्याचा आनंद पसरू शकत नाही. हे त्रिवार सत्य आहे. म्हणजे एक व्यक्ती या व्यापक जगामध्ये आनंद पसरू शकत नाही, त्याला सुद्धा मर्यादा आहेत. आणि अज्ञात बस कंडक्टरवर प्रशंसा लिहिल्याबद्दल मी कुठलीही दिलगिरी व्यक्त करणार नाही. इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन्स ऑफ विजडम फ्रॉम द पुअर लीच गॅदरर. लीच म्हणजे जळू, एक छोटंसं किडा आहे, त्याला जळू म्हणतात. गॅदरर ऑन द लोनली मूवर आय सी
नो रिझन व्हाय लेसर पीपल शुड नॉट टेक लेसन्स इन कंडक्ट फ्रॉम वन हू शोज हाऊ अ व्हेरी मॉडेस्ट, नम्रपणाने, कॉलिंग मे बी डिग्निफाईड बाय गुड टेम्पर अँड काइंडली फिलिंग. जर वर्ड्सवर्थ एका ओसाड माळ रानावरच्या गरीब लीच गोळा करणाऱ्या लोकांकडून शहाणपणाचे धडे शिकतो, म्हणजे एक खूप मोठा कवी वर्ड्सवर्थ जर ओसाड असणाऱ्या माळ रानावरती, लीच म्हणजे जळू रक्त शोषणारे किडे, गोळा करणाऱ्या लोकांकडून जर तो शहाणपणाचे धडे शिकत असेल, तर मला यामागे कोणतेही कारण दिसत नाही की छोट्यातल्या छोट्या गोष्टीला आपला स्वभाव आणि नम्रपणे सन्मानित केले जाऊ शकते. म्हणजे आपण प्रत्येक घटकाकडून, प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकू शकतो. तसंच आपण एखाद्या व्यक्तीच्या स्वभावामधून, त्याच्या वर्तणुकीतून अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. इट इज मॅटर ऑफ जनरल ॲग्रीमेंट दॅट द वॉर हॅज हॅड अ चिलिंग थंड इफेक्ट अपॉन दोज लिटल एव्हरीडे सिव्हिलिटीज ऑफ बिहेवियर दॅट स्वीटन गोड द जनरल एअर. ही एक सामान्य सहमतीची बाब आहे की संघर्षामुळे रोजच्या वर्तणुकीतला शिष्टाचार कमी झाला आहे. आता या ठिकाणी असं जाणवतं की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये दररोज वेगवेगळ्या पद्धतीचा संघर्ष असतो, अडचणी असतात, समस्या असतात, आणि त्या समस्यांना तोंड देत असताना प्रत्येक व्यक्तीच्या वर्तणुकीतील शिष्टाचार थोडासा कमी झालेला दिसतो. रोजचा वर्तणुकीतला हाच शिष्टाचार सामान्य वातावरणाला गोड बनवतो. आणि मग संघर्ष करत असताना, जीवन जगत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत असतात, छोट्या मोठ्या समस्या निर्माण होत असतात. परंतु ह्या समस्या सोडवत असताना आपण सामाजिक शिष्टाचार विसरून चालणार नाही किंवा आनंददायी वातावरण निर्माण केलं पाहिजे. त्या समस्या, अडचणींना हसतमुखानं जर आपण सामोरे गेलो तर निश्चितपणे त्या आपल्या आजूबाजूचं वातावरण हे गोड बनू शकतं, आनंददायी बनू शकतं. वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक इफ वी आर टू मेक लाईफ काइंडली अँड टॉलरेबल फॉर इच अदर. आणि अशा पद्धतीनं जर आपण आजूबाजूला समाजात वावरत असताना जर आपली वर्तणूक दयाळू आणि सहिष्णू पद्धतीनं आपण जर प्रत्येकाशी वागलो, वी कॅनॉट गेट देम बॅक बाय इन्व्होकिंग द लॉ, तर अशा व्यक्तींना त्या ठिकाणी संस्कृती परत मिळवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. वी कॅनॉट गेट देम बॅक बाय इन्व्होकिंग द लॉ. द पोलिसमॅन इज अ नेसेसरी सिम्बॉल. आपण कायद्याला लागू करून ते परत मिळवू शकत नाही. म्हणजे सामाजिक शिष्टाचार हे वर्तणुकीतूनच शिकावे लागतात. त्याला कायद्याचा आधार घेऊन ते मिळवता येत नाहीत किंवा कायदा त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं आपल्याला संरक्षण देऊ शकत नाही किंवा आपल्याला ते मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यास मदत करू शकत नाही. तर ते आपल्याला सामाजिक शिष्टाचारातून ते निर्माण करायचं आहे. आणि पोलीस हा त्याचं एक प्रतीक आहे. द लॉ इज अ नेसेसरी इन्स्टिट्यूशन टॉर अ सोसायटी दॅट स्टील सम वॉट लोअर दॅन द एंजल्स. पोलीस हा एक आवश्यक प्रतीक आहे आणि कायदा ही एक समाजासाठी एक आवश्यक संस्था आहे, जे अजूनही देवदूतापेक्षा थोडी कमी आहे. म्हणजे या ठिकाणी कायदा ही समाजासाठी अत्यावश्यक असणारी संस्था आहे, परंतु सामाजिक शिष्टाचार हे कायद्याच्या पठडीत बसत नाही, तर ते प्रत्येक व्यक्तीच्या वर्तणुकात ते यायलाच पाहिजे. बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. परंतु कायदा मात्र केवळ भौतिक हल्ल्यापासून आपले संरक्षण करू शकतो. मटेरियल अटॅक, भौतिक हल्ला.
तिथं मात्र कायदा आपल्याला संरक्षण देऊ शकतो. नॉर विल द लिपमॅन्स वे ऑफ मीटिंग मोरल अफ्रंट बाय फिजिकल व्हायलन्स शारीरिक हिंसाचार हेल्प अस टू रिस्टोअर द सिव्हिलिटीज. तसेच शारीरिक हिंसाचारातून नैतिक अपमानाचा सामना करण्याच्या लिफ्टमॅनचा जो मार्ग आहे तो मात्र आपल्याला किंवा नागरिकांना सभ्यता पुन्हा प्राप्त करण्यास मदत करणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपण या ज्या 2 ओळी आहेत, पहिली जी ओळ आहे त्या ओळीमध्ये काय सांगितलेलं आहे, मटेरियल अटॅक, भौतिक हल्ला झाला तर तिथं कायदा आपल्याला संरक्षण देतोय. परंतु जर लिफ्टमॅनची जी वागणूक आहे की फिजिकल व्हायलन्स त्यानं केलेला आहे, कशाबद्दल की तो सामाजिक शिष्टाचार त्याला मिळालेला नाही, तर अशा वेळी मात्र कायदा त्या ठिकाणी मदत करू शकत नाही. आय सजेस्ट टू हिम, मी त्याला सुचवतो की that he would have had a more subtle सूक्ष्म and effective revenge, प्रभावशाली सूड, if he had treated the gentleman who would not say please with elaborate politeness. मी त्याला सुचवतो की त्याला आणखी सूक्ष्म आणि परिणामकारक सूड मिळाला असता जर त्याने त्या सद्गृहस्थाला की ज्याने कृपया म्हटले नाही त्याच्याशी अधिक नम्रपणे वागायला पाहिजे होते. म्हणजे या ठिकाणी लिफ्टमॅन आणि तो प्रवासी, तो लिफ्टमध्ये येणारा व्यक्ती, या दोघांमध्ये प्रथमतः लिफ्टमॅनला त्यानं फक्त टॉप बोललेला आहे, म्हणजे आदेश वजा त्यानं बोललेला आहे. त्या ठिकाणी तो प्लीज हा शब्द वापरून आपला नम्रपणा दाखवलेला नाही. परंतु तरीसुद्धा लिफ्टमॅनने मात्र असामाजिक वागला किंवा लिफ्टमॅन काय केलं, त्यानं फक्त त्याला सांगायला पाहिजे होतं की तुम्ही प्लीज असं बोलून किंवा बोला, हे सामाजिक शिष्टाचार आहेत. त्याला त्याच्यावरती राग व्यक्त न करता, त्याला बाहेर फेकून न देता फक्त समजावून नम्रपणे सांगितलं असतं तर त्याची ती परिस्थिती वेगळ्या पद्धतीनं गेली नसती, त्याचा परिणाम वेगळा झाला नसता. म्हणजे या ठिकाणी तो लिफ्टमध्ये चढणारा जो प्रवासी आहे त्याचंही चुकलेलं आहे आणि लिफ्टमॅनचं सुद्धा चुकलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी कुणीही सभ्यता किंवा नम्रता दाखवलेली नाही. ही वुड हॅव हॅड द विक्टोरी नॉट ओनली ओव्हर द बुअर बट ओव्हर हिमसेल्फ अँड दॅट इज द विक्टरी दॅट काउंट्स. त्याला फक्त उद्धट माणसावरच नव्हे तर स्वतःवर विजय मिळाला असता आणि त्याचा हाच विजय मोलाचा आहे. म्हणजे तो व्यक्ती उद्धट वागला म्हणून आपण उद्धट वागणे हा सामाजिक शिष्टाचार नव्हे. तो व्यक्ती उद्धट वागला म्हणून आपण उद्धट न वागता आपण जर त्याला समजावून सांगितलं असतं तर तो त्याचा विजय हा खूप मोलाचा झाला असता. द पोलाइट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज. सभ्य माणूस कदाचित भौतिक फायदा गमावू शकतो, बट ही ऑलवेज हॅज द स्पिरिच्युअल विक्टरी. सभ्य माणूस कदाचित त्याचा भौतिक फायदा गमावू शकतो परंतु त्याचा नेहमी आध्यात्मिक विजय होतो. म्हणजे त्याच्या मनावरती, त्याच्या रागावरती त्याचं नियंत्रण राहिल्यामुळं तो त्या ठिकाणी आध्यात्मिकदृष्ट्या विजयी झाला असं आपण म्हणू शकतो. किंवा तो त्याच्या वर्तणुकीत नेहमी चांगला बदल त्या ठिकाणी घडवू शकतो किंवा आपल्या वाईट गुणावरती तो नियंत्रण मिळवू शकतो. म्हणजे त्याचा आध्यात्मिक विजय असतो जरी त्याला भौतिक विजय मिळाला नाही तरी. आय कमेंट टू द लिफ्टमॅन अ स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड. मी त्या लिफ्टमॅनला चेस्टरफील्डची कौतुकाची गोष्ट सांगतो. चेस्टरफील्डची आता या ठिकाणी तो लिफ्टमॅनला कथा सांगतोय. इन हिज टाईम द लंडन स्ट्रीट वेअर विदाउट द पेवमेंट्स ऑफ टुडे. त्याच्या काळात लंडनच्या रस्त्यावर कसल्याही पद्धतीचे फुटपाथ नव्हते. अँड द मॅन हू टूक द वॉल हॅड द
ड्रायस्ट फीलिंग. आणि ज्या माणसाने भिंत चालण्यासाठी घेतली त्याचे पाय कोरडे राहायचे. म्हणजे त्या ठिकाणी तो सांगायचा की आता ज्या सुविधा मिळतात त्या काळी सुविधा नव्हत्या, परंतु तरीही त्या ठिकाणी कुणीही कोणाबद्दल तक्रार करत नव्हतं. सर्वजण सामाजिक शिष्टाचार पाळत होते, एकमेकाशी आदबीनं वागत होते. आणि आत्ताच्या काळात एवढ्या सुविधा असून सुद्धा या ठिकाणी व्यक्ती किंवा मनुष्य आपले सामाजिक शिष्टाचार विसरताना दिसतो. आय नेव्हर गिव्ह द वॉल टू अ स्काउंड्रल, सेड अ मॅन who met Chesterfield one day in the street. स्काउंडल, बदमाश. चेस्टरफील्डला एक दिवस रस्त्यावर भेटलेला माणूस म्हणाला, मी कुठल्याही बदमाश माणसाला ही भिंत चालायला देत नाही. आय ऑलवेज डू, सेड चेस्टरफील्ड. आता चेस्टरफील्ड म्हणतो मात्र मी नेहमीच देतो. स्टेपिंग विथ अ बो इन टू द रोड. चेस्टरफील्ड म्हणाला. रस्त्यावर वाकून चेस्टरफील्डने त्याला अभिवादन केले. आय होप द लिफ्टमॅन विल ॲग्री दॅट हिज रिवेंज वॉज मच मोर स्वीट दॅन इफ ही हॅड फेकले द फेलो इन द मड चिखल. मी आशा करतो की त्या लिफ्टमॅनने हे मान्य करायला पाहिजे की त्याचा बदला खूपच गोड झाला. लेखक हे वाक्य ह्यासाठी वापरतो की जर चेस्टरफील्डने त्याला बदमाश म्हणणाऱ्या व्यक्तीवर चिडला असता आणि जर त्याने त्या व्यक्तीला चिखलात फेकले असते तर त्या व्यक्तीचा हा फार मोठा अपमान झाला असता. लेखकाला काय सांगायचं आहे, चेस्टरफील्डला त्या व्यक्तीनं बदमाश म्हटलं तरी सुद्धा तो त्याला प्रतिउत्तर न देता शांतपणे त्याचं स्पष्टीकरण दिलं आणि हेच योग्य आहे. म्हणजे या ठिकाणी लेखकाला आल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर यांना या कथेतून, लिफ्टमॅन आणि प्रवासी या कथेतून हेच सांगायचं आहे की प्रत्येकानं सामाजिक शिष्टाचार पाळले पाहिजेत. किंवा त्यातूनही एखाद्या व्यक्तीकडून चूक झाली तर दुसऱ्या व्यक्तीनं मात्र आपले सामाजिक शिष्टाचार न विसरता त्या व्यक्तीला समजून घेतलं पाहिजे आणि त्या व्यक्तीला त्याची चूक दाखवून दिली पाहिजे. म्हणजे रिवेंज अगेन्स्ट रिवेंज, बदल्यासाठी बदला, हे सामाजिक शिष्टाचारामध्ये बसत नाही. त्यातून काय होतं, गुन्हेगारी वाढते आणि वाईट प्रवृत्ती समाजात पसरू शकते. म्हणून सामाजिक शिष्टाचार हे प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनात असायलाच पाहिजेत. त्याचबरोबर सामाजिक शिष्टाचार आणि कायदा ह्या दोन्ही वेगळ्या बाबी आहेत. सामाजिक शिष्टाचार हे समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीनं निर्माण करायचे असतात किंवा त्याचं रक्षण, त्याचं पालन हे प्रत्येकानं सामाजिकरित्या केलं पाहिजे. तिथं कायद्याचा आधार कुणीही घेऊ शकत नाही. आणि जर त्याच्या पलीकडं जर काही गोष्टी घडत असतील तर तिथं मात्र कायदा तुम्हाला संरक्षण करू शकतो. म्हणजे ऑन सेईंग प्लीज, प्लीज हा एक शब्द काय करू शकतो किंवा प्लीज न म्हटल्यामुळं काय घडू शकतं याचं एक ज्वलंत आणि वास्तविक दर्शन लेखकाने या ठिकाणी या पाठामधून दिलेलं आहे. थोडक्यात काय, प्रत्येक व्यक्तीनं समाजात वागत असताना थोडंसं सामाजिक शिष्टाचारानं वागलं तर निश्चित त्याला चांगला फायदा मिळतो. त्याचं बॉन्डिंग विथ पीपल, बॉन्डिंग विथ सोसायटी खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. आणि जर असं झालं तर त्याचं जीवन हे अतिशय सुखकारक आणि आनंदी होऊ शकतं. आणि म्हणूनच सामाजिक शिष्टाचार हे जपले पाहिजेत, वर्तणुकीमध्ये आणले पाहिजेत. तर मग समाजामध्ये नेहमीच सर्व ठिकाणी तुम्हाला आनंद पाहायला मिळेल. कुठेही संघर्ष किंवा वादविवाद दिसून येणार नाहीत. अशा पद्धतीचा अतिशय चांगला संदेश, सोशल व्हॅल्यूज या ठिकाणी लेखकानं या पाठामधून खूप चांगल्या पद्धतीनं आपल्यासमोर ठेवलेले आहे.